पिठोरी देवी. पिठोरी किंवा कोकण किनारपट्टीवरील काही समाजांसाठी पिठोरी ही पिठोरी देवीचे पूजन जे आहे ते पिठोरी अमावस्या म्हणजे श्रावण महिन्याची जी शेवटचा दिवस म्हणजे श्रावणातील अमावस्या ह्या दिवशी त्या देवीची पूजा केली जाते. आणि कोकण किनारपट्टीवर ही देवी खूप प्रसिद्ध आहे. मग कोकण किनारपट्टीवरील जे समाज आहेत ते ह्या देवीचे यथासांग पूजन करतात. त्यांचा हा रीतिरिवाजच आहे. पण कोकणच नाही तर पूर्ण महाराष्ट्रभर त्याचप्रमाणे भारतातही या देवीचे पूजन केले जाते. कोळी व आगरी समाजात पिठोरीचे एक वेगळेच महत्त्व आहे. एकदम श्रद्धाभावाने कोळी व आगरी बांधव या देवीचे पूजन करतात. चालवतात गौर म्हणून. हे कसली पानं असतात ती? तेरडा असतो. म्हणजे आजच्या दिवशी आपली गौर घरात येते. पिठोरी आणि तेरडा वनस्पती हे समीकरणच आहे. तेरड्याशिवाय पिठोरी पूजनच नाही. आता तेरडा एवढा छान असतो की त्याच्यावर एक गुलाबी अशी एक फुलं येतात आणि पावसाळ्यात तर काही जंगलं या तेरड्याने भरून जातात. मग नदी किनारा असो खाडी किनारा असो तिथे जाऊन ही तेरडे आणावी लागतात. त्याचप्रमाणे कोकण किनारपट्टीवरील काही समाजांमध्ये मग ते कोळी असो आगरी असो तेरड्याशिवाय पिठोरी पूजन होणे शक्यच नाही. म्हणून ही तेरडा वनस्पती पिठोरी पूजन आणि गौरी पूजनासाठी महत्त्वाची मानली गेली आहे. आता पिठोरी म्हणजे प्रकृती देवताच आहे. तिच्याविषयी कथाही आहेत त्या आपण पुढे पाहूयाच. त्याचप्रमाणे काही लोकांच्या मान्यतेनुसार शाक्त पंथातील 64 योगिनी ह्या ज्या शाक्त देव्या आहेत या देवींचे पूजन म्हणजे पिठोरी. तर काही लोकांची मान्यता आहे आता पिठोरी म्हणजे मातृदेवता आई स्वरूपच आहे बाळाचे रक्षण करणारी. आणि काही लोकांच्या मान्यतेप्रमाणे सप्त मातृका म्हणजे 7 माता 7 देव्या जे रक्षणकर्ता आहेत त्यांची पूजा म्हणजे ही पिठोरी. आता घरातील बाळांचे रक्षण व्हावे किंवा जी माता गरोदर आहे तिचे बाळ सुदृढ राहावे तंदुरुस्त राहावे म्हणून हे पूजन केले जाते. त्याचप्रमाणे जी जन्माला आलेली बालके आहेत मुलं आहेत त्यांचे रक्षण व्हावे आणि छान वाढ व्हावी म्हणून या पिठोरी देवीला तिचे पूजन करून तिला प्रसन्न केले जाते. आता पिठोरी म्हणजे तर वनस्पतींचे पूजन. हे ज्या पावसाळ्यात किंवा ह्या श्रावण महिन्यात ज्या वनस्पती उगवतात त्यांचे पूजन करून ते पिठोरी देवीचे आवाहन केले जाते. आता जाती कुळाप्रमाणे कुळाचाराप्रमाणे तिची जी पूजाविधी आहे ती वेगवेगळी आहे पण श्रद्धा मात्र तीच संकल्पना मात्र तीच पुत्रांचे रक्षण व्हावे. त्याचप्रमाणे काही कुलांमध्ये या देवीसाठी काही पाने मागवली जातात त्या पानांची पूजा केली जाते. प्रामुख्याने एक वनस्पती म्हणजे आघाडा. आघाडा ही वनस्पती ही आषाढ श्रावण भाद्रपद या महिन्यांमध्ये उपलब्ध असते म्हणून तिचे पूजन पिठोरीसाठी महत्त्वाचे मानले गेले. त्याचप्रमाणे काही पानं आहेत मग आंब्याची पाने पेरूची पाने जांभळाची पाने दर्भ किंवा गवत अगस्ती आघाडा अशी काही पाने आहेत ज्या वनस्पती जास्त प्रमाणात पावसाळ्यात सापडतात आणि आयुर्वेदिक आहेत त्यांचे पूजन. आणि जेव्हा वनस्पतींचे पूजन होते त्या वनस्पतींमधून एक असं तेज बाहेर पडतो एक अशी प्राणशक्ती एक ऑरा बाहेर पडतो जो सकारात्मक बदल करतो आणि वातावरणातील कीटकांचा नाश करून मुलाबाळांना घरातील लोकांना चांगले आरोग्य प्रदान करते ही पिठोरी माता. आणि पानांचे फुलांचे पूजन करतानाच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे मंत्रोच्चार केले जातात किंवा देवीचे आवाहन केले जाते गीत गाऊन देवीचे आवाहन केले जाते किंवा नगारा संबळ वाजून पूजन केले जाते त्यामुळे तेथील वातावरण अधिक सकारात्मक होते. म्हणजे विचार करा आपल्या पूर्वजांनी किती छान ही पिठोरीची संकल्पना मांडली आहे ज्यामध्ये मानसिक शारीरिक व आत्मिक सगळ्या प्रकारचे समाधान व आरोग्य आपल्याला प्राप्त होते. देवा शंकराला जाते
केली आहे ना. श्रावण महिना गेल्यानंतर भादवा उगवला. हां तर भादवा उगवतो म्हणजे आज श्रावण संपला. संध्याकाळी पिठोरीचं पूजन केलं आणि उद्यापासून प्रतिपदेला प्रारंभ झाल्यानंतर गणपती उत्सव, गौरी उत्सव चालू होईल. नमस्कार. तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर मुंबईकर फोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची घंटी म्हणजे बेल नक्की वाजवा. पिठौरी देवीला पिठाचे नैवेद्यही अर्पण करण्याची प्रथा आहे. पूर्वी कोळीवाड्यांमध्ये पिठौरीच्या दिवशी मुंगवऱ्या नावाचे पदार्थ बनवायचे. म्हणजे आपली बुंदी, त्या बुंदीच्या आकाराचे छोटे छोटे पिठाचे गोळे करून ते गुळात वगैरे काढून त्याच्या खीर तत्सम नैवेद्य हा देवीला अर्पण केला जायचा. अजूनही काही ठिकाणी हे मुंगवऱ्या पिठोरीच्या दिवशी या पिठौरी देवीला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. पिठौरी देवीची कथा सांगितली जाते. एक म्हणतात की पौराणिक कथा आहे, जी कथा भविष्य पुराणात सांगितली आहे. त्यात असे सांगितले की एका बाईने, तिला मुलं होत नव्हती किंवा मुलगा जन्मल्याबरोबर ती मुलांचा देहांत व्हायचा. तर त्या बाईने देवीची तपस्या केली, तिला पिठौरी माता प्रसन्न झाली व 64 योगिनींची पूजन या पिठोरी दिवशी करावी अशी ती संकल्पना होती. आणि दुसरी जी कथा आहे, आपण लोककथा म्हणू शकतो. तर या कथेनुसार अशी कथा सांगितली जाते की एका गावामध्ये ब्राह्मण राहत आणि त्या ब्राह्मणाची सून होती. त्या सुनेला पिठोरी अमावस्या म्हणजे श्रावणी अमावस्येच्या दिवशी तिच्या पोटात दुखून येई आणि पोटात दुखून आलं की त्याच दिवशी तिला मुलगा होई. म्हणजे ती गरोदर असल्यामुळे ती मुलांना जन्म देई. पण तिचे मुलं ही जन्माला आल्या आल्या मृत्यूला पावायची, म्हणजे त्यांचा मृत्यू व्हायचा. असे 7 वर्षे चालले आणि गंमत अशी होती की तो जो ब्राह्मण होता, त्या ब्राह्मणांच्या वडिलांचे त्या दिवशी श्राद्ध असायचे आणि जेव्हा इतर ब्राह्मणांना श्राद्धाच्या भोजनास तो बोलवायचा तेव्हा तिच्या पोटात दुखून यायचे आणि मुलगा वारायचा. म्हणून त्यांचे भोजन तसेच राहायचे. तो ब्राह्मण भडकला, म्हणजे त्या सुनेचा सासरा भडकला आणि तो म्हणाला की तू कलंक लावलास माझ्या धर्माला आणि माझ्या कुलाला. माझा बाप जो मृत्यू पश्चातही अन्न तुझ्यामुळे खाऊ शकत नाही, तर तू या घरातनं चालती हो. अशी 7 वर्षे एक प्रसंग घडला आणि 7व्या वर्षी तिला घरातनं त्याने बाहेर काढलं आणि नंतर ती रडत तसंच ती मृतदेह त्या मुलाचा घेऊन ती जंगलात जात होती. जंगलात जात असताना तिला जंगलातला जो झोटिंग असतो, कोकणात खूप प्रसिद्ध दैवत आहे झोटिंग, निंबकोटीचे दैवत आहे वेताळासारखे. तर त्या झोटिंगाच्या बायकोने तिला पाहिलं आणि तिला म्हटलं, बाई तू रडू नकोस, मी तुला एक उपाय सांगते, काय झालं ते मला सांग. तर त्यावर ती म्हणाली, असं जी हकीकत घडलेली आहे तिने त्या झोटिंगाच्या बायकोला सांगितली. त्या झोटिंगाच्या बायकोला हिची दया आली आणि हिला तिने सांगितलं की तू रडू नकोस, त्यापेक्षा तू काही जंगलात पुढे गेलीस तर तिथे तुला एक शिवलिंग दिसेल आणि तिथे बेलाचं झाड आहे. तू एक काम कर, त्या शिवलिंगाच्या शेजारच्या झाडावर जाऊन लप. तिथे रात्री देवाच्या पूजेसाठी एक देवकन्या, एक नागकन्या व 7 अप्सरा येत असतात. तर तू त्या झाडावर राहा आणि त्या तुला विचारतील, बाबा कोण आहेस तू? तेव्हा तू त्यांना म्हणायचं, असं मी आहे आणि तुझी जी इच्छा असेल ती त्यांच्यासमोर प्रकट करायची. आता भगवान शंकराची पूजा करायला आले तर शंकर जसा भोळा आहे तसेच ह्या देखील त्या भोळ्या भक्ताचे भोळी भक्त, म्हणून त्या तुझी इच्छा पूर्ण करतील आणि तुला जे हवं आहे ते तुला प्रदान करतील आणि तुझे सगळे पुत्र जिवंत होतील. ह्याचप्रमाणे ती जी बाई होती त्या मृतदेह मुलाचं घेऊन ती गेली, त्या झाडावर राहिली. त्या झोटिंगाच्या बायकोने सांगितल्याप्रमाणे तेथे त्या देव्या हजर झाल्या, म्हणजे 7 अप्सरा, त्याचप्रमाणे देवकन्या आणि नागकन्या. शंकराची पूजा केली तर त्यांनी पाहिलं की इथे एक अनोळखी पाहुणा आहे. तर त्यांनी पाहुण्यांना विचारलं की बाई तू कोण आहेस? मागे वळून त्यांनी पाहिलं झाडावर, तर ती खाली उतरली आणि ती म्हणाली की मी अशी माझा एक मुलगा आहे, 7 वर्ष झाली, माझा मुलगा जन्माला आला की तो वारतो, तर मला तुमची कृपा हवी, तर मला काहीतरी वर द्या. तर त्या म्हणाल्या, ठीक आहे बाई, तू एक काम कर, तू 64 योगिनींची पूजा मांड, तू पिठोरी अमावस्येचं व्रत कर
श्रावणी अमावस्येचं व्रत कर, पिठोरी देवी तुला खुश होईल आणि तुझे सगळे जे पुत्र आहेत ते असे जिवंत होतील. त्याचप्रमाणे हिने ते व्रत त्यांचं ऐकलं आणि त्यांनी काय केलं की तिला वरदान दिलं आणि त्या वरदानामध्ये त्या देवकन्यांनी, नागकन्यांनी, साती अप्सरांनी तिच्या त्या बालकांना जीवनदान दिले. तिचे 7 वर्षाचे ते 7ही बालक जिवंत झाले आणि त्या बाईला सांगितलं की तुला ह्या व्रताचा प्रसार पुढे करायचा आहे, जनमानसापर्यंत पोचवायचा आहे, म्हणजे ह्यापुढे जी काही आई आहे त्या आईलाही तिचे बाळाचे जे आरोग्य आहे ते चांगले पाहावयास मिळेल. हे ऐकून ती त्या 7ही बाळांना घेऊन ती निघून गेली आणि त्या जाऊन तिच्या घरी सासरी त्या सासऱ्याला भेटली आणि ते पाहून सासरा आश्चर्य झाला की हिला जो मुलगाच होत नव्हता किंवा हिची मुलं जन्मल्याच शिशु हत्या व्हायची, पण ही 7 मुलं घेऊन आली कुठून? त्यावर तिने घडलेली सर्व हकीकत आपल्या सासऱ्यांना सांगितली आणि त्यांना खूप आनंद झाला. आणि तेव्हापासून असं म्हणतात, ही एक आख्यायिका आहे बरं, की पिठोरी देवीचे जे व्रत, जे पूजन आहे ते आजपर्यंत चालत आले आहे. ही जरी एक पौराणिक कथा असली तरी त्यामागे गूढ अर्थ असतात, मर्म असतात. ती कथा तशी तर तशी नाही घेतली तरी जी आईची जी श्रद्धा आहे, आईची जी भक्ती आहे देवींप्रती, ती भक्ती आणि श्रद्धाच आपल्या मुलांचे रक्षण करीत असते एका कवचाप्रमाणे.